लागला का? बोल की बोल. नाही काय लागला पत्ता? अरे इतकं शोधलं थोरल्या सरकारांना, त्यांचा कुठेच थांग पत्ता लागत नाहीये. कुणीकडे जाऊन बसल्यात आईसाहेब काहीच कळणार रे. त्या इन्स्पेक्टरला बी फोन केला तुम्ही आता. काय म्हणाले ते? काय ते सिस्टीम लावल्या कामाला, सिस्टीम लावल्या कुणीकडे लावल्या काय माहिती. तुम्ही काय काळजी करू नका. अरे काय मग आता काय करायचं? असं वाटतंय कवा कवा काकत कळसन गावाला वळसा असं व्हायला नको. म्हणजे अरे काय झालं परवा मास्तरीनबाई मला म्हणल्या की त्यासनी कोणतरी आईसाहेबांनी बाई एक दिसली म्हणून उभी. परत नंतर ते असंही म्हणल्या की त्या आईसाहेब नव्हत्या. अरे पण असं कसं होऊ शकतं? म्हणजे आईसाहेब जर कोल्हापुरात असत्या तर त्या तुला येऊन भेटल्या असत्या. हां मी बी त्यासनी तेच म्हणलं. त्या इथं येणार कोल्हापुरात आणि मला भेटणार नाही असं होणार नाही रे. निदान फोन तरी केलाच असतं आहे की नाही. होय ना. भास झाला असेल त्यासनी सोड. खरं खरं सांगू काय मला आतून असं वाटतंय की नाही की मास्तरीनबाईसनी भास झालेला नसू दे खरंच आईसाहेब असून देत. तसं जर झालं ना टेन्शनच जाईल रे. ओमक्या सगळं मी जाऊन त्यासनी घेऊन येतो बघ 0 मिनिटात घराकडे. सून आहेस तू माझी. इतकी वर्ष झाली. माझा अधिपती खूप मोठा झाला असेल नाही. खूप शिकला असेल. त्याचं लग्न पण झालंय. बोलवा ना त्याला. हा कधी एकदा भेटते त्याला असं झालंय मला. काय करतो तो? हा खूप शिकला असेल ना. म्हणजे एखादा मोठा ऑफिसर वगैरे झाला असेल. मला खात्री आहे. हा तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण केलंत ना. चारू चारू मला माफ कर. मी तुझं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो आणि त्याचाच खूप त्रास होत होता मला. अहो पण मी आता आले ना. तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकला नाहीत. काळजी नका करू. मला माहिती आहे त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. पण ते स्वप्न आपल्या दोघांचं होतं. आपण दोघं मिळून ते स्वप्न पूर्ण करू. काळजी नका करू. अहो इतक्या वर्षांच्या गोष्टी आहेत. मला तुमच्याकडनं खूप ऐकायचंय. मलाही तुम्हाला खूप सांगायचंय. पण त्याआधी मला माझ्या लेकाला भेटायचं. माझ्या अधिपतीला भेटायचं. अक्षरा बोलव ना. कोण कुठली बाई आणून ठेवल्या घरात आणि ती म्हणा चारुलता आहे. मग तू मला सांग इतकी वर्ष ती कुठं होती? ही का नाही कोण तर दुसरीच बाई असेल आणि ती म्हणते मॅच आहे ती. हे समजा खरं आहे हे कशावरनं सांग बरं तू. अगं जावई बापू भेटली तिला. बोलले तिच्याशी. मग याच्यापेक्षा मोठी परीक्षा कुठली असणार आहे सांग बघू. अगं त्यासनी पटलं या म्हणताना खरंच असणार आहे. आता खरं नसलं तर हे समजा त्यांनी मान्य केलंच नसतं ना व. अगं मग प्रश्न ह्यो राहतोय का ताई कुठं आहे मग? भाई की मला बी तोच प्रश्न पडला. अगं मग तो प्रश्न सोडवाय पाहिजे का नाही? कारण इकडे जर ताई नसेल का नाही तर आपल्याला कोण काळ कुत्रा विचारणार नाही ग. तू जरा थांब बघू. समधीकडे उगा बोंबाबोंब करत बसू नकोस. तुला कोण काय बोललं काय? अगं कोण कशाला काय बोलाय पाहिजे आत्ते. अगं ती बाई आले का नाही घरात आता ती का नाही जम बसवणार स्वतःचा आणि आपल्याला घराबाहेर काढणार. बघ तू. कुणी कुणाला घराबाहेर काढत नाही. तू जरा गप्प बस. मी बोलते सुनबाईशी. बोलच तू. कारण तीच घेऊन आले ना तिला इथं. आणि तिलाच कशी नेमकी सापडली ग? मला तर वाटलंय ना तिनं चांगलं तिला पडवून आणलं असणार म्हणून ते मोठ्या मालकासनी खरं वाटलं असणार. हा म्हणजे बघ या अक्षदाने तिला समजा सांगितलं असेल मोठ्या मालकांकडनं काढून. हा आणि ह्या बाईनं मोठ्या मालकांना समजा सांगितलं असेल. ए गप की नको उगा डोकं चालवू. हे घोड्या पुढे चालते तुझी अक्कल. हां बोला घेऊ. हॅलो अधिपती कुठे आहात? कुठं असणार आमच्या पंढरीत. म्हणजे अच्छा फॅक्टरीत आहात का? हां होय तीच की पंढरी आमची. अच्छा अच्छा ऐका ना अर्जंटली घरी येता का? का हो, काय झालं? अहो मला असं फोनवर नाही सांगता येणार तुम्हाला. तुम्ही घरी या. काय झालं? तुम्ही टेन्शन देऊ नका बरं. काय आधीच आईसाहेब गावन झाले त्याचं टेन्शन आहे. तुम्ही आणि अजून देऊ नका. काय झालं?
अहो असं फोनवर नाही सांगता येणार. तुम्ही आधी घरी तर या, लवकर या. आणि काय झालं हिंट तर द्या. चारोस सुरेंशन काय घोळ घातला काय काय राडा घालून ठेवला काय त्या माणसानं परत? नाही, असं टेन्शनचं काही नाहीये, पण म्हणजे मला तुम्हाला असं फोनवर नाही सांगायचं हो. असं फोनवर वेळ घालवण्यापेक्षा ना तुम्ही लवकर घरी या. घरी आल्यावर तुम्हाला सगळं कळेल. नाही ते नव्ह, मी काय म्हणतो, तुम्ही माझं ऐका, लवकर घरी या, कळलं? बाय. काय झालं असेल? एवढं काय अर्जंट काम आहे आमच्याकडं? काय सांगना मी झाल्यात नीट. आपल्या लग्नातला फोटो. तुझी आठवण म्हणून इतकी वर्ष जपून ठेवलंय मी. आणि फक्त फोटो नाही, तुझी प्रत्येक आठवण जतन केली आहे मी. ही मूर्ती आठवते? तुझी आवडती मूर्ती, सरस्वती देवीची. तुमच्याकडे निदान हे सगळं तरी होतं, पण मी एकटीने कसे दिवस काढलेत ते माझं मलाच माहित. पण आता मी आता परत आपल्या घरी आली असतो. मला आता अधिपतीला भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय, त्याला बघायचंय. कधी एकदा त्याला भेटते असं झालंय. मलाही खूप काही सांगायचंय तुला चारू. सगळं तू गेल्यानंतर इथे काय काय झालं सगळं सांगायचंय तुला. पण आता लगेच नको. तू आत्ताच आली आहेस. तू फ्रेश हो जरा, मी आलो.